शिर्डीमध्ये एका शासकीय स्वस्त धान्य दुकानदारानं एप्रिल महिन्यात रेशन दुकानात आलेल्या गहू तांदळाचा शेकडो किलोचा साठा पुरवठा इतर महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत परस्पर लंपास केल्याचा आरोप शिधाधारकांनी केल्याच्या बातम्या काही दैनिक आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होत असल्यानं शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली होती। याबाबत काही शिधापत्रिकाधारकांनी थेट राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे याबाबत तक्रार दिल्याचा तक्रार अर्ज व्हायरल झाला व त्यांच्या प्रति महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना रवाना केल्याचा देखील उल्लेख आहे। मात्र तक्रारदार कोण याबाबत संभ्रम निर्माण होत असून तक्रारदार कोण याचा खुलासा करायला कोणीही पुढे येत नसल्याने या तक्रार अर्जाबाबत सुद्धा साशंकता निर्माण झाली आहे। या प्रकरणी खरा प्रकार काय याबाबत चौकशीसाठी संबंधित रेशन दुकानदाराकडे आमचे प्रतिनिधी गेले असता सदर स्वस्त धान्य दुकान हे मागच्या महिन्यात एका महिला बचत गटाकडे चालविण्यास देण्यात आलं असून महिलांना या ऑनलाईन प्रक्रियेतील माहिती नसल्यानं मदतीला एका व्यक्तीला देण्यात आलं आहे। तेथे शिधा घेण्यास आलेल्या धारकांना विचारणा केली असता त्यांनी मात्र असा कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं सांगत मागच्या महिन्यात आम्हाला धान्य मिळाले आहे व ह्या महिन्याचं देखील घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं काही वेळ थांबावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले। सदर दुकानाचं नियंत्रण पाहणाऱ्या व्यक्तीला याबाबत विचारणा केली असता त्यांनी देखील आता सर्व ऑनलाईन प्रक्रिया असल्याने थंब दिल्याशिवाय धान्य मिळू शकत नाही असा खुलासा करत ज्या कोणाच्या तक्रारी असतील त्यावर सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी असं म्हणत प्रकरणात नवाच ट्विस्ट आणला। याबाबत तालुका पुरवठा अधिकारी खरात यांना विचारणा केली असता त्यांनी देखील आमच्याकडे अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार आली नसून कोणाची खरोखर फसवणूक झाली असेल त्यांनी थेट राहता तहसील येथे येऊन तक्रार द्यावी आणि जो आरोप होतोय त्या अनुषंगाने ही बाब तांत्रिक असल्याने त्या तक्रारींच्या अनुषंगाने वरिष्ठांना अहवाल पाठवून खरोखर असा प्रकार झाला असेल तर दोषींवर नक्की कठोर कारवाईचे आश्वासन पुरवठा अधिकारी खरात यांनी दिले। खरोखर जर गोरगरिबांचं धान्य कोणी फसवणूक करत घशात घातलं असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असून ज्या लोकांच्या बाबतीत हा प्रकार घडला त्यांनी राहता तहसील येथे पुरवठा अधिकारी खरात आणि तहसीलदार मोरे यांच्याकडे तक्रार करावी असं आवाहन पुरवठा अधिकारी खरात यांनी केलं असल्यानं कोणी तक्रारदार पुढे येतो का आणि आल्यास या प्रकरणी काय सत्य बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। त्वरा करा। प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था। नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल। तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा। ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी। संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन। मोबाईल क्रमांक 98-20-08-01-63 तसेच 73-50-96-25-85। मी राशन कमीत कमी दीड वर्षापासून राशन घेतोय मी। आणि पहिले जे दुकानदार जे होते का ते काटा असं समक्ष दाखवत नव्हते, तुम्ही किती देतात किती नाही, काहींना कमी जात होतं, काहींना कमी जास्त जात होतं। पहिलं आणि दुसरं जे जुने माझे दुकानदार होते त्यांनी काय केलं, त्यांच्या तक्रारी ऑलरेडी पहिले मानना पुरवठ्यात भरपूर वेळेस गेल्यात, त्यांची दखल वगैरे नाही, पण ते यानंतर त्यांच्या सरकारने त्यांच्याकडून ते काढून यांना दिलं आहे। ते यांचं 2 महिन्यापासून आता गेल्या महिन्यातसुद्धा त्यांनी एकदम व्यवस्थित दिलं आणि हा महिन्यातसुद्धा ते देत आहेत। आता हे लोकांना मागच्या महिन्यामध्ये भेटलं नाही, त्याचं कारण असं आहे का ते दुकान चेंज झाल्यामुळे, स्थलांतर झाल्यामुळं काहींना माहिती आहे, काहींना माहिती नाही झालं। आता ज्यांना माहिती नाही झालं ते इथपर्यंत आले नाही, तेव्हा त्यांना भेटलं गेलं नाही, तेव्हा ते त्यांच्यामध्ये ते काही करू शकत नाही, बरोबर आहे। पण याच्यानंतर ज्यांना जे माहिती झालं त्यांनी माझं एक नागरिकांना सांगणं आहे का तुम्ही त्यांना सांगा किंवा यांच्याकडे आता नवीन चालू झालं आहे, तर कुठलीच अडचण नाही आहे, जवळ आहे, कुठलंच नाही, आणि यांचे समक्ष काटा दाखवून ते करतात। कोणाचाही त्यांनी 1 किलोसुद्धा त्यांनी कमी दिलं नाही किंवा जास्त असं नाही, आहे त्यांनी ते दिलेलं आहे। ते जुन्या दुकानदारांनी काय केलं ते काय सांगता येणार नाही, पण यांनी जर देत आहे त्यांनी एकदम सर्व प्रामाणिकपणे दिलेलं आहे। त्यांनी लोक 100% सांगतं, पण मी त्यांची बाजू घेऊन 200% सांगतो, त्यांच्याकडून कुठलीच काय अडचण नाही। या आता नाही, याच्यावर नंतर नाही राहणार। व्हॉट्सअप नंबर आणि याच्या आधी जे दुकानदार होते
आता बाकीचे दुकानदार सोसायटी म्हणा किंवा ते बाकीचे जे नाही त्यांचे ग्रुप तयार होते, पण ह्या 2 माणसांनी ते ग्रुप कोणाला केले नाही, कोणापर्यंत माहिती पूर्ण गेलेली सुद्धा नाही. आता या माणसांनी आता नवीन दुकानदाराला त्यांनी ग्रुप बनवला आहे, प्रत्येकाला त्याची माहिती जाते. काहींचे नंबर ॲड झाले, काहींचे झाले नाही. जसे जसे ॲड झाले तसं ते हे होतं आहे आणि 100% चांगलं काहीच अडचण नाही. यांनी केली असेल त्यांचं तर काही सांगता येत नाही, परंतु सदर व्यक्तीकडे आता हे रेशन जे आहे अजून मागच्या महिन्यात तर पूर्ण भेटलेलं आहे. या महिन्यामध्ये आता घ्यायला आलेलो आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे इथं गर्दी दिसते, पण प्रॅक्टिकली मागच्या महिन्यात जेव्हा आम्ही इथं आलेलो आहे तेव्हा ताबडतोब तात्काळ रेशन या ठिकाणी दिलेलं आहे. रेशनची माझी तरी वैयक्तिक स्वतःची काही कुठलाही त्रास नाही झालेला ना काही झालेला. बाकी आता हे सर्वजण या ठिकाणी दिसतात नाही उभे, यांचीही सध्या तरी कोणाची तक्रार नाही, कारण आम्ही या विषयावर सविस्तर चर्चा पण केलेली आहे. या ठिकाणी थंब दिल्याशिवाय म्हणजे आपला हाताचा अंगठा टेकवल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं रेशन मिळत नाही. आणि जर आपण रेशन वेळेवर नेलं नाही तर त्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे का ते रेशन त्या ठिकाणी परत रिटर्न जातं. ते नाही, याचं काही अडचण नाही आहे. आता सध्या आता हे दुसरं रेशन आम्हाला मिळतं आहे, पण आता आज सर्व्हर डाऊन असल्यामुळं थोडासा डिले होतो आहे. बाकी मागच्या महिन्यामध्ये आम्हाला काही अडचण आली नाही आणि कोणालाही अडचण नाही आली, कारण आम्ही त्यांना पहिलं थोडंसं माणसाची अडचण होती तर आम्ही मदत केली त्यांना. शेवटपर्यंत आम्ही थांबलोसुद्धा. त्यांची कोणाला तक्रार नाही, कोणाची त्यांच्यासाठी काही तक्रार नाही आहे. अधिकाऱ्यांना असं म्हटलं काय नेमकं वाटतं नाही, असा काही प्रकार झालेला नाही आहे. कारण स्वतःचं ज्यावेळेस माणूस आपण घ्यायला जातो तर आपलं थंब झाल्याशिवाय पुढची प्रक्रिया होत नाही. आणि जे काही जे आले नसतील समजा रेशन घेण्यासाठी, त्यांचं जे काही उरलेलं धान्य असतं हे सरकारला वजा होत असतं. त्यामुळे हे सगळं ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे याची काही अडचण नाही. शिर्डी गावातील दुकान कणकूर रोड, मागच्या महिन्यात मला दुकान चालू झाले आहे. आता लोक नवीन येतात, अंगठे घेऊन जातात, माल घेऊन जाते, सगळे ऑनलाईन प्रक्रिया आहे. ऑनलाईन माल घेतल्याशिवाय थंब झाल्याशिवाय तर काही कोणी माल काढू शकत नाही. काही तक्रार लोकांची काही तक्रार नाही आहे. कोणाची तक्रार असली तर त्यांनी करावा आणि काही असलं त्याची चौकशी तुम्ही करावा आणि पूर्ण आपलं सपोर्ट राहील. चौकशीला जायला सामोरं जायला तयार आहेच ना दादा, काही प्रॉब्लेम नाही. काय नेमका प्रकार आहे? आता ते काय झालं, आता ते टेक्निकल विषय आहे. अच्छा, आता तो आता त्या वास्तविक कार्ड धारकाच्या थंब शिवाय मला असं वाटलं की त्या अनुषंगाने जे कार्ड धारक आहे ज्यांचे थंब घेतले पण त्याला धान्य मिळत नाही, त्यांनी आमच्याकडून एक टनचं अर्ज देणं अपेक्षित आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने आपण त्यांचा जबाब घेऊन दिवस ऑफिसला पाठवून देऊ. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.